पीड़ा से मेरे प्राणों की सीमा का विस्तार हुआ है। पीड़ा से मेरे प्राणों की सीमा का विस्तार हुआ है। पीड़ा में तुम मुझे मिले, जब पीडित जन से प्यार हुआ है. या कवयित्री महादेवी वर्मा यांच्या ओळी दीदी जगल्या की दीदींना बघूनच या त्यांना ओळी सुचल्या माहीत नाही. पण दीदींनी मात्र प्रत्येक अपंगांच्या पीडा दूर करण्यासाठी स्वतः अनेक पीडांमधून गेल्या. आज वयाच्या 75तही त्या न थकता पॅराप्लेजिक लोकांसाठी साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशन या संस्थेच्या कामात रात्रंदिवस स्वतःच्या तब्येतीशी झगडत व्यस्त आहेत. अशा दीदींना त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याच चाकाची खुर्ची या पुस्तकाच्या 29व्या भागाचं वाचन करूया. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 29. दिल्ली मुंबई पूर्ण प्रवासात मला महेंद्रचेच विचार होते. एवढ्या कर्तृत्ववान तरुणाचा शोध घरच्या, जवळच्या वा लांबच्या नातेवाईकांनी का बरं घेतला नसेल? पैसा, इस्टेट हे कारण असेल तर या पैशाला देसाई काका विष समजून हात लावत नाहीत हे अगदी बरोबरच आहे. अशा अनेक उलटसुलट विचारात असता गाडी मुंबई स्टेशनमध्ये शिरली. दादर येताच देशभतारांनी सर्व सामान खाली उतरवलं. नेहमीप्रमाणे माझी व्हीलचेअर सर्वप्रथम बाहेर काढली. नीता, निक्की, विनीत खाली उतरले. माझी पर्स खाली उतरलेल्या नीताच्या हातात दिली. मला दोन्ही हातांवर उचलून देशभतारांनी एक पाऊल उचलले आणि रेल्वे हलली. त्या धक्क्यानं माझ्या सहित देशभतार पडत होते, पण सहप्रवाशांनी मला आणि त्यांना सावरलं. चालत्या रेल्वेत मला सीटवर बसवून एका वेळी दोघा तिघांनी चेन ओढली, पण रेल्वे न थांबता पुढे पळतच होती. नीता, मुलं आणि सर्व सामान मागे प्लॅटफॉर्मवर व मी विना व्हीलचेअर देशभतारांसोबत शेवटच्या स्टेशनवर पोहोचले. आता कसं होणार? मनात धाकधूक वाटत होती, पण लवकरात लवकर दादरला पोहोचण्यासाठी शॉर्टकट शोधला. रेल्वे स्टेशन मास्तरला गाठून त्यांची व्हीलचेअर मागवण्यात वेळ गेला असता. हमालाला सामानाची गाडी आणायला सांगितली. आधार नसल्यावर बसताना मला तोल सांभाळता येत नाही, पण त्या दिवशी त्या गाडीवरून मी टॅक्सीपर्यंत पोहोचले. बसले की पाय दुमडून झोपले हे काही आठवत नाही, पण हमालाला द्यायला पैसे नव्हते. त्याला आमच्या टॅक्सी सोबत दादरपर्यंत ये, तिथे पैसे देतो म्हणून सांगितलं. तेव्हा त्यानं टॅक्सीवाल्याकडून पैसे घेऊन द्या म्हणून सुचवलं. खूप हसू आलं की एवढी साधी गोष्ट आमच्या लक्षात कशी काय आली नाही. एकदाच सुखरूप घरी पोहोचलो आणि भाचीच्या लग्नात सामील झालो. आई, बहिणी यांनी तयार ठेवलेले दागिने, कपडे मुकाट्यानं घातले, कारण त्यांची परवानगी न घेता लग्नाच्या आधीच्या सर्व विधींना हजर न राहता मी दिल्लीला गेले होते. पण म्हणून मला कोणी रागावलं नव्हतं. महेंद्र नसल्यानं परत कदमवाडीच्या प्रशिक्षण केंद्राची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली. हरिद्वारला अधूनमधून फोन करून मी महेंद्रची खुशाली विचारून त्यांना काय हवं नको बघत होते. एका रात्री फोनवर ते स्वतः बोलले व अंगावर रोमांच आले. अनुताई, सुजलाताई कोल्हापूरला आलेल्या होत्या. अनुताईंच्या मुक्ती या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आम्ही येथे आयोजित केला होता. महेंद्रच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनुताई व सुजलाताईंनाही फोनवर महेंद्रचा आवाज ऐकवला. महेंद्रना नंतर दिल्लीत राहून उपचार घ्यायचे होते. प्रमिला आणि महेंद्र कपूरनी परत एकदा मदतीचा हात दिला. त्यांच्या राहण्यासाठी एक फ्लॅट उपलब्ध करून दिला. महेंद्र आणि विनीता दिल्लीला आले. महेंद्र चांगल्या प्रकारे बोलू लागले. आता कदमवाडीच्या कामासाठी कुठे जाताना मला त्यांच्याबरोबर बोलण्याचं काम करायला जावं लागणार नव्हतं. पूर्वी एरवीही बऱ्याच वेळा ते एकटे जात, लिहून संभाषण करीत, पण आता त्याची गरज भासणार नव्हती. उचगावच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाची वेळ ठरवली गेली होती. रात्रंदिवस काम करण्यात महेंद्रही सामील होते. बाथरूम, शौचालय मधील अपंगांच्या सोयींची जबाबदारी त्यांनी घेतली. प्रशिक्षणार्थी स्टाफकडून रात्रीचं ते काम करवून घेतलं. वसतिगृहाची वास्तुशांती संस्थेचे विश्वस्त श्रीकांत केकडे व त्यांच्या पत्नी संस्थेच्या कार्यकर्त्या सौ नम्रता वहिनी यांच्या हस्ते करण्यात आली. नम्रता वहिनीनंतर मुलांना इंग्लिश शिकवायला दर शनिवारी रविवारी येऊ लागल्या, पण दुर्दैवानं त्यांनाच अपंगत्वाच्या भयानक परिस्थितीतून जावं लागलं.
आज सुदैवानं त्या पूर्ववत चालू फिरू बोलू लागल्या आहेत. वसतिगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महम्मद शेखच्या पायानं करण्यात आला. अनेक मान्यवर आशीर्वाद द्यायला आले. यावेळी महेंद्रचं भाषण वाचायची मला गरज उरली नव्हती. त्यांनी स्वतः भाषण केलं. कार्यक्रम संपवून नंतरची आवराआवरी, जे करताना इतरांना उत्साह नसतो व करवून घेतल्याशिवाय गत्यंतर नसतं, संपवून मी बाबा ताजकडे नवस फेडायला आणि त्याच वेळी आनंदवनमध्ये श्रमपरिहारासाठी 2 दिवस राहायला जाण्याचा कार्यक्रम ठरवला. वसतिगृहाची जबाबदारी नुकत्याच आलेल्या कुमारी सोनाताई पाटील यांच्यावर सोपवली. यावेळी मला मदतनीस म्हणून वसतिगृहातील स्वयंपाक प्रमुख मुक्ताची असिस्टंट सुरेखा ही अपंग स्त्रीच घेतली. कारण आनंदवन सारख्या नंदनवनाचं दर्शन तिला मिळालं असतं आणि एकमेकांना सहाय्य करून जगण्याचा प्रयोग झाला असता. माझ्या जाण्याचा दिवस ठरला आणि महेंद्रनी ते लवकरच कोल्हापूर सोडून जात असल्याची धक्कादायक बातमी दिली. दिल्लीत प्रमिला त्यांचं मन दुखेल असं काही बोलली व त्याची शिक्षा महेंद्र मला देत होते. मी आनंदवनातून परत येईपर्यंतही ते थांबणार नव्हते. त्यांच्यासारख्या संशोधकाला कोल्हापूरमध्ये अडकवणं योग्य नव्हतं. आमच्या संस्थेच्या स्वार्थासाठी त्यांची कितीही गरज असली तरी त्यांना आज ना उद्या जावं लागणार हे त्यांना व मलाही माहीत होतं. वाईट वाटलं ते असं तडकाफडकी निरोप समारंभ होऊ न देता जाणार असल्याचं आणि मी आनंदवनला जाण्याच्या दिवशी ते मला भेटायलाही आले नाहीत याचं. मनाची समजूत घालून घेतली. निरोप घेताना भावना लपवणं अवघड जाईल म्हणून कदाचित त्यांनी भेट टाळली असेल. अनुताई त्यावेळी कोल्हापूरमध्येच होत्या. त्यांना व सुजलताईंना वाटलं महेंद्रच्या जाण्यानं मी खचेन. त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना इथे आणलं होतं. आता जगात स्वबळावर जगण्यासाठी ते पत्नी सहित जात होते. आम्हा सर्वांना अभिमान व आनंद वाटायला हवा. आमचा उद्देश सफल झाल्याबद्दल. सर्वांना आनंद तर होताच, पण कुठेतरी सलही होती. उचगावचे वसतिगृहाचे दैनंदिन व्यवहार सुरू झाले. त्याची घडी बसल्याशिवाय माझ्या नोकरीवर मला हजर होता आलं नसतं. वाढवत वाढवत बिनपगारी रजा 1.5 वर्ष झाली हे कळलंच नाही. वसतिगृहात सदृढ पुरुष मदतनीस ठेवले, पण त्यांनी भयानक प्रकार केला. लहान मुलांचा मानसिक व शारीरिक छळ. डॉक्टर लवटे सरांचा सल्ला घेतला. त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं. मुलांच्या खाऊचे पैसेही मदतनीसांनी संपवले. 1-2 महिन्यात सर्व मदतनीसांना घालवून दिलं. मुलामुलींची सभा घेतली आणि एकमेकांना मदत करत जगण्यास कोण कोण तयार आहेत असं विचारलं. सर्वजण तयार झाले. मी रात्री अपरात्री सर्व खोल्यांतून फिरून पाहणी करू लागले. पूर्वीपासूनच खोलीला कडी घालून कोणी झोपायचं नाही हा नियम सर्वांसाठी केलेला आहे. स्त्री विभागाच्या मोठ्या दरवाजाला रोज रात्री आतून कुलूप लावलं जातं. रात्रीच्या राऊंडचं काम अविनाश कुलकर्णी व कुमारी सोनाताई पाटील करतात. आता मी हे काम फार क्वचित करते. अविनाश कुलकर्णी हे साताऱ्याचे. बीईच्या शेवटच्या वर्षाला पिकनिकला गेले. फोटो काढता काढता धरणात पडले आणि माझ्याप्रमाणे पॅराप्लेजिक झाले. पण न खचता शेवटचं वर्ष पूर्ण केलं. आज इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून कुठे नोकरी नाही म्हणून कदमवाडी संस्थेत व्यवस्थापकाचं काम पाहत आहेत. उचगावचं वसतिगृह सुरू होताच मोठ्या बससाठी वसतिगृहातच राहणारा ड्रायव्हर नेमला. तो दारू पिऊन दंगा करू लागला. एका रात्री मी आणि पीडी संस्थेत काम करत बसलो होतो तर सोनाताईंचा फोन आला. ताबडतोब या. ड्रायव्हर ऐकत नाही. त्या रात्री सर्व महत्वाचं काम सोडून आम्ही दोघांनी उचगाव गाठलं. त्या ड्रायव्हरला नोकरीवरून काढूनच परतलो. मी आनंदवनला गेले तेव्हा देशवतार व पीडींनी आता असलेल्या श्री गुलाब शेख यांची नेमणूक केली. ते निर्व्यसनी, कष्टाळू असून मुलांची योग्य काळजी घेतात. केव्हाही जादा कामाला बोलावलं तरी येतात. संस्थेत आलेल्या आकाशची कथा वेगळीच, मनाला सुन्न करणारी आहे. बऱ्याच वेळा माझ्या जवळच झोपायचा हट्ट तो करतो. त्याला आईची कुशी देऊ शकत नसल्यानं होणारं दुःख मला वर्णन करता येणार नाही. आकाशच्या आईला मधुमेह होता तरी बहिणीचं लग्न झाल्याशिवाय भावांना लग्न करता येत नाही म्हणून घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. एक पाय खूपच आखूड, एक किडनी नाही अशा अनेकविध त्रुटी घेऊन बाळ जन्माला आल्यावर पतीनं पत्नीचं तोंडही पाहिलं नाही. आकाशच्या आईबाबांचं बाह्य रूप दृष्ट लागेल इतकं सुंदर आहे. पतीनं टाकलेल्या बहिणीला अपंग बाळासहित घरी ठेवल्यास घरच्या सुना घर सोडून जातील म्हणून भावानी बहिणीला मंदिरात नेऊन टाकण्याची भाषा केली व त्यामुळे ती आमच्याकडे आली. त्यावेळी कदमवाडीचं वसतिगृह सुदैवानं होतं. तिला संस्थेनं आधार दिला.
नर्सिंग शिकण्याची व्यवस्था केली. तानुल्या बाळावर उपचार केले. बहीण भावाचं नातं सिद्ध करणारा सण आला तेव्हा भावानी बहिणीला घरी बोलावं, कारण आता ती त्यांच्यावर ओझं नव्हती. पण मी अशा दिखाऊ बहीण भावाच्या नात्याचं प्रदर्शन करण्यासाठी घरी जायला नकार दिला. रजा मिळणार नाही, जाणार असाल तर कायमचं जा म्हणून स्पष्ट सांगितलं. पण ती बाई गेली. 8 दिवसानंतर रोज फोनवर परत रडगाणं. पण तिला मी प्रवेश दिला नाही. 3 वर्षांनंतर एक वयस्कर बाई आकाशला घेऊन आली. या बाळाचे आई वडील वारले आहेत, याला संस्थेत ठेवून घ्या. मी याची सावत्र आजी, आईची आई आहे. घरी दारिद्र्य, नवरा अपंग, सासू म्हातारी, याला कुठेतरी सोडून ये म्हणून सांगितले. कुठे सोय झाली नाही तर नदीत टाकून ये असं सांगितले म्हणाली. याच्या आईला मधुमेह होता हे वाक्य कानावर पडताच मी आकाशला ओळखलं. याला एकच किडनी आहे का म्हणून विचारताच हो म्हणाली. तुम्ही त्यावेळी आकाशच्या आईला कदमवाडी वसतिगृहात नेऊन मारली. मग आता का रडता? आता आकाशला सांभाळा. या 3.5 वर्षाच्या बाळाचा सांभाळा मी उचगाव वसतिगृहात राहणारे अपंग कसा करू शकणार? असं म्हणताच तर मग नदीत टाकण्या वाचून गत्यंतर नाही म्हणून सांगितलं. मी नोकरी करत होते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत जेवता जेवता ही केस हाताळत होते. त्यात आमच्या सोशल वर्कर्सनी आकाश मतिमंद असल्याचा अभिप्राय फॉर्मवर लिहिला होता. त्याच्या थिजलेल्या डोळ्यांमुळे व हालचाल न करता दगडासारखं बसून राहण्याने मलाही तसंच वाटलं. मला परत ऑफिस गाठायचं होतं. विचार करून निर्णय घेण्या इतकाही वेळ नव्हता. संस्थेची काही कामं अर्जंट हातावेगळी करायची होती. रागाच्या भरात वैतागानं मी बोलून गेले, खरंच नेऊन टाका नदीत. तो आणि तुम्ही दोघांचीही सुटका होईल. त्यानंतर ताबडतोब मी ऑफिस गाठलं. ऑफिसच्या कामात मी आकाशला पार विसरून गेले. 6 कधी वाजले कळलं नाही. वसतिगृहाची बस येताच त्यातून वसतिगृहात आले. बसमधून उतरताच प्रत्येकाला काय हवं नको वगैरे तक्रारी घेराव घालून सुरू. ब्लड प्रेशर बहुधा वाढलं असावं, कारण त्या दिवशी मी रागानं सर्वांना झिडकारलं. ऑफिसमधून येताच खोलीवर जाऊन मला थोडं फ्रेश होऊ द्यावं, चहा वगैरे विचारावा आणि मग तासा अर्ध्या तासानं आपली कामं, तक्रारी, उणिवा, काय हवं नको सांगावं ही अक्कल तुम्हाला कधी येणार? माझा पारा चढला होता. एरवी प्रेमानं सर्व ऐकून घेऊन आनंदानं त्यांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या मला असा भडीमार करताना बघून सगळी मुलं चिमणीसारखी तोंड करून सॉरी म्हणाली. पण आपापल्या खोलीत गेली तेव्हा मलाच खूप वाईट वाटलं. बिचाऱ्या मुलांना काय कळतं? नकळत मूर्खासारखं मी त्यांच्यावर आकाशच्या आईबाबांचा राग काढला होता. पलंगावर पडताच डोळ्यासमोर आकाशचा निष्पाप चेहरा दिसू लागला. वसतिगृहाची नेहमीची कामं आटोपून थकल्यामुळं कधी डोळा लागला कळलं नाही. पण 3 वाजता डोळे उघडताच आकाशच्या आजीनं त्याला खरंच नदीत टाकलं असेल का हा विचार मनात घुसला. छे छे, तसं झालं तर आमच्या कार्याला काहीच अर्थ नाही. अपंग अनाथांना बालकल्याण संकुलमध्ये प्रवेश नसला तरी त्याला ताब्यात घेऊन श्री दीक्षित साहेबांमार्फत किंवा जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत आपण परत एकदा प्रयत्न तरी करायला हवा होता असं वाटलं. तिच्या आजीच्या हातात कपड्याची बॅग होती आणि आकाशला आमच्याकडे देऊन ती महाराष्ट्र एक्सप्रेसनं जाणार म्हणाली होती. हे आठवलं. मन इतकं व्याकुळ झालं की पहाटे 5 वाजताच मी दीक्षित साहेबांना फोनवर सर्व हकीकत रडत सांगितली. त्यांना रात्री झोपायला उशीर होतो हे माहीत असूनही मी स्वतःला आवरू शकले नाही. तेवढ्या पहाटे मला धीर देण्यासाठी उचगावला येण्याची त्यांची तयारी होती. पण मी त्यांना आकाशला शोधून बालकल्याणमध्ये किंवा उचगाव वसतिगृहात आणण्याची विनंती केली. त्यांनी त्वरित कार्यवाही केली आणि वाडीकर दादांनी संस्थेतून पत्ता घेऊन विशाला सुखरूप आमच्या स्वाधीन केलं. तेव्हा कुठे आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. काही दिवसांनी कळलं की ती आजी खोटं बोलली होती. आकाश तन्वानीच्या आईनंही दुसरं लग्न केलं आणि या 3.5 वर्षाच्या मुलाला टाकून परत दुसऱ्या अपंग मुलाला जन्म देण्यासाठी ती खूप लांब गेली आहे. वसतिगृहात आकाश मात्र सर्वांच्या आंखों का तारा झाला. एवढा छोटा बाळ एकदाही रडला नाही. अगदी गोड हसायला, बोलायलाच नव्हे तर आतिक्या खंडाला असं केअरटेकर सोनाताईंशी फोनवर बोलून सर्वांना हसवू लागला. आता तो कृत्रिम पाय लावून बार्समध्ये चालतो. हौसेनं बालवाडीत डबा घेऊन जातो. लवकरच कुबड्या घेऊनही तो चालेल. दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व मुलांचे आईबाबा येऊन त्यांना नेतात. तेव्हा दीदी, ताई, माझे पप्पा कधी येणार
हे त्याचे बोबडे बोल ऐकून डोळ्यात येणारे अश्रू आवरणं कठीण असतं. हा प्रसंग वाडीकर दादांना सांगताच क्षणाचाही विचार न करता त्यांनी सांगितलं, त्यात काय एवढं, मी नेतो त्याला घरी. त्यांच्या या वाक्यानं अंगावर रोमांच आले. वाडीकर दादांनी इतकंच कौतुक वहिनींचं वाटतं. हा जो आनंद असतो तो अलौकिक असतो. खूप थाटात वाडीकर दादांच्या घरी राहून त्यांना आपले सर्व बालहट्ट, खेळणी, कपडे, खाणं पिणं वगैरे पूर्ण करून घेतले. सुट्टी संपल्यावर सर्व मुलं आल्यावर त्याला आणलं तर तो खूप रडला. त्यांना सोडायला तयार नव्हता. त्या संध्याकाळी रात्री त्याला आवरनामाला महाकठीण गेलं. वसतिगृहाचं दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम सुरू होतं. तिथले कामगारही आपलं काम सोडून त्याला कडेवर घेऊन खाऊ देऊन फिरवून त्याचं रडं शांत करण्याचा प्रयत्न करत होते. या दिवाळीच्या सुट्टीतही वाडीकर दादा त्याला घेऊन गेले होते. खेळणी कपड्यांसहित त्याला परत आणलं. तेव्हा पूर्ण वसतिगृह बाबा आमटेंच्या आनंदवनात जाण्याच्या तयारीत बुडालं होतं. विशालही त्या आनंदात असल्यानं वाडीकर दादा जाताना रडला नाही. पण आकाशला सारखा ताप येत असल्यामुळं कदाचित हा प्रवास झेपणार नाही म्हणून त्याला न नेण्याचा निर्णय होता. परंतु नेणार नाही हे कळताच त्यानं सर्वांशी अबोला धरला आणि संस्थेत पहिल्यांदा आला तेव्हा जसा बसला होता तसा कोपऱ्यात बसून राहिला. आम्ही निर्णय बदलल्यावर तो आनंदानं बागडत आनंदवनात गेला. डॉक्टर अनिल अवचट यांच्या नसीमा आणि हेल्पर्स हा लेख वाचून उचगाव वसतिगृहात आलेल्या व पहिल्याच वर्षी आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार मिळवलेल्या कुमारी अमिता रुग्गेनं आकाशवर केलेली ही कविता. आकाश गोरा गोमटा बाळ असा, आकाश गोरा गोमटा बाळ असा, अनाथ होईल कसा, वात्सल्याचं प्रेम देण्याचा घेतला कुणाचा कुणी वसा, त्या बाळावर निराधाराचा बिलकुल नाही ठसा, त्या बाळावर निराधाराचा बिलकुल नाही ठसा, आस्ता कुठेही मिळाला त्याला पोटासाठी मूठ फसा, गोड बोबडी लढीवाळाची असे त्याची भाषा, गोड बोबडी लढीवाळाची असे त्याची भाषा, निष्पाप बालकाला त्या नाही कसली आशा, कुणी दीदी कुणी ताई त्याची, कुणी काका कुणी दादा, कुणी दीदी कुणी ताई त्याची, कुणी काका कुणी दादा, राजालाही घायल करतो हा छोटासा प्यादा. काही ठिकाणी ही माणुसकी अजूनही प्रत्ययास येते म्हणून बरं, अन्यथा स्वतः जिवंत असताना अपंग अपत्यालाच आईवडील वारले असं खोटं बोलायला लावणाऱ्या माया धनगरच्या आईवडिलांसारख्यांना पाहिल्यावर माणुसकीवरचा विश्वास डळमळू लागतो. कधी कधी इतके क्लेशदायक अनुभव येतात की वाटतं पराकोटीच्या सर्व अपंगांना घेऊन सामूहिक आत्महत्या करावी आणि समाजाच्या दृष्टीनं असणारी ही अडगळ दूर करावी. हे वाचून कदाचित दचकाल आपण, पण शिक्षणाची दारं जेव्हा अपंगांना बंद केली जातात, शिक्षण क्षेत्रातील नावाजलेल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून ही जेव्हा अशी वागणूक दिली जाते, तेव्हा आम्ही आणखी दुसरा कसला विचार करणार. अपंगांसाठी म्हणे स्वतंत्र शाळा काढा, पण का? बुद्धी सर्वसामान्य असताना असं का? आम्ही शाळा काढली तर ते समाजाला अभिमानास्पद होणार नसून खंत करायची बाब ठरणार आहे. प्रत्येक शाळेत अपंगांना आवश्यक सोयी असायला हव्यात. शिक्षण घेणं हा त्यांचाही हक्क आहे असं समजून, शरीराकडे न बघता फक्त बुद्धीकडे बघून सर्वसामान्य शाळांची प्रवेशद्वारं अपंगांसाठी खुली असली पाहिजेत. ताई पाटील नावाच्या 6 वर्षाच्या मुलीला वसतिगृहात प्रवेश दिला. हातपाय अधू, मानही सरळ राहत नव्हती, पण अतिशय गोड, निष्पाप हास्य चेहऱ्यावर विलसत होतं. तिचा सांभाळ आम्हाला करता येईल की नाही या विचारांपेक्षा तिच्या चेहऱ्यावर या स्थितीतही असलेलं हास्य संपूर्ण वसतिगृहाला आधार देईल असं वाटलं. एवढीशी चिमुरडी हातांच्या बोटात पेन्सिलही धरता येत नसताना आईबाबांना सोडून शिक्षणासाठी वसतिगृहात राहायला उत्सुक होती. कदमवाडी वसतिगृहापासून असलेली शोभा गुरव ही ताई पाटील सारखीच देखणी, सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेली, भांडण्यात आणि उद्धट बोलण्यातही, पण रडणाऱ्या लहान बालकांना हस्त करणारी व त्यामुळे मला खूप आवडणारी, दोन्ही पायांना पोलिओ असताना जंग जिंकण्याची ताकद असलेली. तिला मी ताई पाटीलला व्यायाम देण्याचं काम दिलं. महेंद्र कुलकर्णी जर व्हीलचेअरवरून एक हात अधू असताना इतरांना व्यायाम देत होते, तर दोन्ही हात चांगले असलेल्या शोभालाही व्हीलचेअरवरून ते काम जमायला हवं होतं. आनंदाची व आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिमाईला हातात पेन्सिलही धरू न शकणाऱ्या छोट्या ताईनं सामायिक लेखी परीक्षेतही चांगले गुण मिळवले.
व्यायामामुळे आता तिची मान पूर्वीसारखी कलंडत नव्हती. व्हीलचेअरवर बसून ती स्वतः जेवत होती. या यशाची ताकद रोज नवीन येणाऱ्या संकटांच्या तुलनेत भारी होती. ताई पाटीलच्या यशाचं श्रेय शोभाच्या श्रमाला आणि सोनाताईंच्या देखरेखीला होतं. ताई वार्षिक परीक्षेत 70 ते 80% गुण मिळवते. ताई पाटील 4थीत शिकत आहे. ती स्वतः व्हीलचेअरवरून खाली उतरून बाथरूममध्ये जाते. तिच्या या जिद्दीनं केलेल्या हालचाली बघून मीही थक्क होते. हळूहळू कुबड्या कॅलिपरनं चालणारी मुलं मुली चाकांच्या खुर्चीतील मुलामुलींना उतारावरून चढता उतरताना मदत करू लागली. हे सहकार्य कोणी कोणाला शिकवलं नाही अथवा काम म्हणूनही सांगितलं नाही. एकमेकांच्या सहवासात राहताना मनात निर्माण झालेल्या भावनांच्या त्या प्रतिक्षिप्त क्रिया होत्या. नकळत हे सर्व घडत गेलं. असे सुखदुःखाचे घास पचवत असताना संस्थेच्या एक देणगीदार हितचिंतक वसतिगृहात काही दिवसांसाठी राहायला आल्या. वसतिगृहात 2 सुदृढ स्त्री मदतनीस होत्या. इतर सर्व स्टाफही अपंगच होता. त्या 2 सुदृढ स्त्रियाही आयुष्यात आलेल्या दुर्दैवामुळे आपलं दुःख, एकाकीपणा संस्थेच्या कामात विसरून दुसऱ्या कोणावर स्वतःचा भार न टाकता स्वावलंबनानं जगता यावं यासाठी आलेल्या होत्या. संस्थेत कराव्या लागणाऱ्या कामाचं वर्णन त्या राहायला आलेल्या पाहुण्यांनी विचारल्यानं त्यांनी केलं. मी नुकतीच कामावर हजर झाले होते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर वसतिगृहावर आले. बाहेर वाऱ्यातच बोलत बसलो. असं बसून इमारत व आतील मुलामुलींच्या हालचाली पाहण्यात एक अवर्णनीय आनंद नेहमीच लाभत असतो. या आनंदाचा आस्वाद घेत श्रमपरिहाराचं सुख उपभोगत असताना कानी पाहुण्यांचे शब्द आले. एवढ्या पराकोटीच्या अपंगांना कशाला प्रवेश देता? या 2 सुदृढ स्त्रियांना त्याचा किती त्रास होतो? पगार तुम्ही देता, पण शेवटी रोज रोज तेच स्वच्छतेचं काम करून त्याही कंटाळतात. अपंगांच्या पुनर्वसन कार्याला देणगी देणारे हितचिंतकच असं बोलत आहेत की हे दुसरंच कोणीतरी बोलतंय असा प्रश्न मला पडला. शांतपणे मी त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि कामात काय अडचण आहे हे विचारलं, तर त्या काही नाही म्हणू लागल्या. त्या दोघींनी अस्वच्छ कपडे धुवायला नकार दिला होता. तेव्हा अशी कामं बळजबरीनं करून घेणं योग्य नाही हे मलाही कळत असल्यानं मी, शोभा, सोनाताई, सविता अशा आम्ही कितीतरी जणी हे काम वाटून करू लागलो होतो. तेव्हा त्या दोघींनी स्वतःहून ती जबाबदारी घेतली होती. आज दुसऱ्याच्या समोर माझ्या माघारी तक्रार केलेली मला रुचली नाही. जरा कडकच शब्दात मी दोघींना समज दिली. काम सोडून जायचं असेल तर जाऊ शकता. आम्हा अपंगात एकमेकांच्या सहकार्यानं जगण्याची, शिक्षण घेऊन समाजात आपलं स्थान बनवण्याची हिंमत सुदैवानं अजून आहे. नावापुरतं अपंगत्व असलेल्यांना प्रवेश देऊन वसतिगृहातील जागा भरण्यासाठी आम्ही हेल्पर्सच्या कार्यकर्त्यांनी आपलं तन मन धन खर्ची केलेलं नव्हतं. जे अपंग घराच्या 4 भिंतीत खितपत आहेत, ज्यांना कायद्यानं मरता येत नाही, अशा अपंगांचं भविष्य बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे वसतिगृह आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही, वशिला लावायला ओळखी नाहीत, अशांसाठी हे वसतिगृह आहे. पराकोटीचं अपंगत्व असलेल्यांना प्रवेश द्यायचा नाही म्हणजे उद्या मलाच या वसतिगृहात राहायचं नाही म्हणून म्हणतील या. आम्हाला मरू देत नाहीत आणि जगू देत नाहीत ही काय रीत झाली? आमच्या घरातून आम्ही निघणार नाही. इथलं काम झेपत नसलेल्यांनी इथून जावं. श्रमदेवतेला पूजणाऱ्यांनीच, मग ती व्यक्ती अपंग असो वा सुदृढ, स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा थोर, या वसतिगृहात येण्याचं धाडस करावं. येथील नियम सर्वांना सारखे. पडेल ते काम कोणतीही उच्च नीचतेची भावना न ठेवता हसत मुकानं केलं पाहिजे. माणुसकी हा एकच धर्म या वसतिगृहात पाळला गेला पाहिजे. पहाटे 4-5 वाजता आंघोळीच्या गरम पाण्यासाठी बॉयलर पेटवणं, नाश्ता डब्यासाठी चपात्या, भाज्या, कांदा चिरणं, धान्य निवडणं, भांडी कपडे धुणं, बाथरूम संडास, खोल्यांची स्वच्छता, सर्वांसाठी पाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. शिक्षणाचं वय उलटून गेलेल्यांसाठी धान्य निवडणं, झाडांना पाणी, एक ना अनेक कामं आहेत. स्वकष्टाची भाकरी इथं प्रत्येकानं खायची आहे. वसतिगृहाला भेट देणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा शेरा असतो. एवढी स्वच्छता एवढ्या मोठ्या वसतिगृहात कशी राखू शकता? घरी लहान कुटुंबात पण कधी कधी हे शक्य होत नाही. उत्तर एकच, आपलं काम आपण करायचं. पगारी नोकर ठेवायचे नाहीत. शनिवारी दुपारी विद्यार्थी पुरुष गट रात्रीचं जेवण तयार करतो, तर रविवारी सकाळी मुली स्वयंपाक करतात. नेहमीच्या स्टाफला आराम. तो स्टाफ सोडून गेला तरी आणीबाणीच्या वेळी स्वतःचे डब्बे स्वतः तयार करून शाळेला जाण्या इतकी तयारी
आमच्या विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. वसतिगृहाचा या वर्षीचा निकाल 97% लागला. अभिमान वाटावासेच गुण सर्वांना मिळाले आहेत. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.